एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसेच्या वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश आता लांबणीवर पडलाय। ओबीसींच्या आंदोलनामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती आहे। वैभव खेडेकर आज दुपारी 3 वाजता खरं तर भाजपात पक्षप्रवेश करणार होते, मात्र त्यांचा हा पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनसेचे वैभव खेडेकर हे भाजपामध्ये आज दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश करणार होते, मात्र आता त्यांचा भाजपामधील पक्षप्रवेश हा लांबणीवर पडलाय। ओबीसींच्या आंदोलनामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलल्याची सूत्रांची महत्त्वाची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच आज वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार होता आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश होणार होता। खरं तर वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जायचे आणि याचबरोबर राज ठाकरेंना देखील याची कुणकुण लागलेली होती की वैभव खेडेकर आता पक्षप्रवेश करणार आहे, दुसऱ्या पक्षात जाणार आहेत। त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना हकालपट्टीची एक नोटीस दिली होती आणि त्यांची पक्षातनं रितसर हकालपट्टी देखील केलेली होती। यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या। यावेळी स्वतः वैभव खेडेकर यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली होती की मी असं काही करणार नाही, मात्र मी माझ्या गोष्टींचा गैरफायदा घेत मला उलटी पक्षाने नोटीस काढली, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील खेडेकरांकडून समोर आलेलं होतं। आज ते खरं पक्षप्रवेश करणार होते, मात्र आज जर बघितलं तर हा पक्षप्रवेश रद्द झालेला पाहायला मिळतो। याचं कारण महत्त्वाचं असं सांगितलं जात आहे की ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो चिघळलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या लगेचच पक्षप्रवेश करू शकत नाही। तो पक्षप्रवेश काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते। बरं, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।